नमस्कार. श्री स्वामी समर्थ. देवघरात महादेवाची पिंड स्थापन करताय तर हे वास्तुनियम लक्षात ठेवा. श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेचे फार महत्त्व आहे. कामाच्या व्यापात आणि दररोजच्या धावपळीत महादेवाच्या मंदिरात जाणे काहींना जमत नाही. अशातच भाविक घरच्या घरी देवघरात महादेवाची पिंड स्थापन करतात. पण महादेवाची पिंड कशी स्थापन करावी, वास्तूचे कोणते नियम लक्षात ठेवावे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण नुसते देव आणून देवघरात ठेवतो पण त्याबद्दल माहिती आपल्याला नसते. मग त्यांच्या अभावामुळे आपल्याला घरात व शारीरिक व मानसिक त्रास होण्याची संभावना असते. त्यासाठी आपण देवघर हे योग्य वास्तूनुसार ठेवायला हवे. वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कोणत्या दिशेला असावी हे अनेक जणांना माहीत नसते. वास्तुशास्त्रानुसार घरात महादेवाच्या पिंडीला महत्त्वाचे स्थान आहे. चला तर मग जाणून घेऊया की देवघरात महादेवाची पिंड कशी ठेवायला हवी. महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला महादेवाची पिंड असावी. लोकांना गैरसमज आहेत की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी, पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी, देवघरात असावी. कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो. शालिग्राम हा महाविष्णूचे प्रतीक असतो. शिवलिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. भांड्यात शुद्ध पाणी भरून त्यात शिवलिंग ठेवा आणि नियमितपणे त्याच्यावरती अभिषेक करा. देवघरात शिवलिंग ठेवताना ही काळजी नक्की घ्या. घरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी. फोटो घरात ठेवू नये आणि जर फोटो ठेवायचा असेल तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा असावा. कारण महादेवाचा फोटो हा स्मशानात असतो. तसेच घरात महादेवाची मूर्ती ठेवू नये. महादेवाची पिंड ही फार मोठी असू नये, 2.5 ते 3 इंच याच्यावर असू नये. शिवाय पिंड ही दगडी असेल तर ती अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळाची ठेवली तरी सुद्धा चालेल. महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा. शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा. फक्त महादेवाची पिंड असावी. नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो, तो देवघरात नसावा. महादेवाची पिंड ही न्यायप्रिय, लोकप्रिय असते. तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरात ठेवू नयेत असे शिवपुराणात सांगितलेले आहे. म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित बाजूला करा. महादेवावर कधीही तुळशीपत्र वाहू नये. तसेच महादेवावर पांढरे फूल जसे की सोनचाफा, धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ, त्याचप्रमाणे बेलाचे फळ तुम्ही वाहू शकता. खास करून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडावरती बेलाची पाने व धोत्राचे फळ अर्पण करायला खूप महत्त्व असते. शिवाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये शिवमूठ वाहिली जाते, ते म्हणजे तीळ, जवस, मूग, तांदूळ, सातू अशा प्रकारे शिवमूठ महादेवाच्या पिंडीवर विधिवत शिवमूठ व्हावी. अशा प्रकारे तुम्ही महादेवाच्या पिंडीची पूजा करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.